विद्यार्थी मित्रांनो, आपण प्रकरण नंबर 6चा अभ्यास करत आहोत. कंपनीचे संचालक व मुख्य व्यवस्थापकीय कर्मचारी. त्यामधील उपघटक आहे संचालकांचे अधिकार, कर्तव्य आणि स्थान. संचालकांचे कंपनीमध्ये काय अधिकार आहेत, त्यांना कोणकोणते, त्यानंतर त्यांची कर्तव्य कोणती आहेत आणि त्यांना कंपनीमध्ये कोणतं स्थान दिलं जातं. तर ह्याचाच आपण अभ्यास करणार आहोत. त्यामध्ये पहिले आहे संचालकांचे अधिकार. आता संचालकांना कंपनीमध्ये कोणकोणते अधिकार आहेत, तर त्यामध्ये पहिला अधिकार आहे संचालकाला एक व्यक्ती म्हणून अधिकार दिलेले नसतात, तर संचालकाला संघ म्हणजेच संचालक मंडळ म्हणून अधिकार मिळालेले असतात. संचालक हा एक नसतो तर संचालक मंडळ म्हणजे अनेक संचालक मिळून एकत्र येतात, त्याला संचालक मंडळ किंवा संघ असे म्हणतात. मग जे अधिकार त्यांना मिळालेले आहेत ते एका व्यक्तीला नसून तर ते अधिकार जे आहे ते संघ म्हणजे संचालक मंडळ म्हणून अधिकार मिळालेले असतात त्यांना. त्यानंतर जे अधिकार कंपनी कायद्याने, घटनापत्रकाने व नियमावलीने सभासदांना दिले आहेत त्या अधिकारांचा वापर संचालक मंडळ करू शकत नाही. म्हणजे जे अधिकार संचालक मंडळाला आहे ते संचालक मंडळाचेच अधिकार आहे, तर कायद्याने, घटनापत्रकाने व नियमावलीने जे सभासदांना अधिकार दिलेले आहेत ते अधिकार संचालक मंडळ वापरू शकत नाही. त्यानंतर 3 नंबरचा अधिकार आहे कंपनी कायदा, घटनापत्रक, नियमावलीच्या अधीन राहून संचालक मंडळ अधिकारांचा वापर करू शकते. कंपनीमध्ये जे घटनापत्रक आहे, जे नियमावली आहे त्या नियमावलीच्या अधीन राहून संचालक मंडळ अधिकाराचा वापर करू शकतात. म्हणजे नियमानेच त्या अधिकाराचा वापर संचालक मंडळ करू शकतात. त्यानंतर 4 नंबर आहे संचालक त्यांच्या अधिकाराचा वापर 2 प्रकारे करू शकतात. एक म्हणजे संचालक मंडळाच्या सभेत ठराव मंजूर करून आणि दुसरं म्हणजे संचालक मंडळानेच बनविलेल्या समित्यांना अधिकार देऊन. संचालक मंडळ त्याच्या अधिकाराचा वापर हा त्याच्या पद्धतीने 2 प्रकारे करू शकतो. संचालक मंडळाच्या सभेमध्ये ठराव मंजूर करूनही करतो किंवा संचालक मंडळाने ज्या समित्या बनवलेल्या आहेत त्या समित्यांना अधिकार देऊन संचालक मंडळ अधिकाराचा वापर करू शकतो. मग त्यामध्ये कर्ज काढण्याचा अधिकार असेल, कंपनीच्या निधींची गुंतवणूक करण्याचा अधिकार असेल, भारतात किंवा विदेशात प्रतिभूतींचे वाटप करणे, त्यानंतर कंपनी व्यवसायाचे विविधीकरण करणे, मुख्य व्यवस्थापकीय कर्मचाऱ्यांची नियुक्ती अथवा बडतर्फी करणे, प्रासंगिक रिक्त पदे भरणे, जे काही रिक्त पदे असतील ती रिक्त पदे भरणे, लाभांशाची शिफारस करावी लागते संचालक मंडळाला. त्यानंतर जो काही कंपनीमध्ये हिशेब तपासनीस आहे त्या हिशेब तपासनीसाची नेमणूक करावी लागते, प्रथम हिशेब तपासनीसाची. आणि कंपनीकडून संचालकाने घेतलेल्या कर्जाच्या परतफेडीसाठी वाढीव वेळ देणे, हे अधिकार जे आहेत हे अधिकार हे संचालक मंडळाला आहे. म्हणजे संचालक मंडळाने जे बनविलेल्या समित्या आहेत त्या समित्यांना हे अधिकार संचालक मंडळ वापरू शकतात. त्यानंतर संचालकांची कर्तव्ये आहेत. संचालकांची कर्तव्ये. संचालकाने कंपनीशी असलेले नाते हे एखाद्या विश्वस्तासारखे असते. जो संचालक आहे तो कंपनीमध्ये विश्वास्त म्हणून काम करत असतो. याचाच अर्थ काय की त्याची जी कर्तव्ये आहेत ही कर्तव्ये ही विश्वास, निष्ठा, आज्ञापालन, काळजी, सद्भावना या गुणांनी परिपूर्ण असली पाहिजे. कंपनी व भागधारकांच्या हितांच्या मोबदल्यात विश्वास व भरवसा असलेल्या आपल्या स्थानाचा संचालकांनी वैयक्तिक फायद्यासाठी गैरवापर करू नये. संचालकाने जे काही कामकाज करायचं आहे ते कंपनीच्या हितासाठी करावं. स्वतःच्या फायद्यासाठी कंपनीचा गैरवापर करून घेऊ नये. तसेच संचालकांना हितसंबंध कंपनीच्या विरोधात असतील तर अशा कोणत्याही गोष्टींमध्ये संचालकाने सामील होऊ नये. संचालकाने स्वतःच्या किंवा स्वतःच्या कुटुंबासाठी कोणताही अयोग्य फायदा किंवा लाभ प्राप्त करून घेऊ नये. यासाठी संचालकाची जी कर्तव्ये आहेत ती महत्त्वाची आहे. कारण की कंपनीमध्ये संचालक हा
विश्वासू म्हणून काम करत असतो. कंपनीमध्ये जो काही कंपनीचा विश्वास आहे तो संचालकांवरती आहे. त्या विश्वासाचा गैरवापर संचालकाने करू नये किंवा स्वतःच्या वैयक्तिक कामासाठी किंवा कुटुंबासाठी संचालकाने कोणताही अयोग्य फायदा किंवा लाभ प्राप्त करून घेऊ नये. यासाठी संचालकाची 2 कर्तव्ये आहेत. पहिलं आहे वैधानिक कर्तव्य. आता वैधानिक कर्तव्य त्यामध्ये भागवाटपाचे विवरणपत्र नोंदणी अधिकाऱ्याकडे सादर करणे, तसेच नियमावली 3 अटींनुसार कार्य करणे, कंपनीच्या एखाद्या करारातील स्वतःचे हितसंबंध उघड करणे. जर कंपनीबरोबर संचालकाला एखादा करार असेल कंपनीबरोबरचा करणारा, तर त्या कंपनीबरोबरच्या करारामध्ये जर संचालकाचा काही हितसंबंध असेल तर तो संचालकाने उघड करणे आवश्यक आहे. तसेच संचालक मंडळाच्या बैठकीला हजर राहणे, कंपनीच्या पहिल्या हिशेब तपासणीसाठी नेमणूक करणे, म्हणजे जे काही काम करायचं आहे ते प्रामाणिकपणे आणि विश्वासाने संचालकाने केलं पाहिजे. म्हणून ही संचालकाची वैधानिक कर्तव्ये आहेत. त्यानंतर 2 नंबरचं कर्तव्य आहे सर्वसाधारण कर्तव्य. आता सर्वसाधारणमध्ये पहिलं आहे विश्वासाचे तत्त्व. आता संचालकांनी आपले अधिकार कंपनीच्या हितासाठी वापरले पाहिजे. कंपनीच्या सध्य आणि भविष्यातील सभासदांच्या हिताचे रक्षण होईल असे त्याचे वर्णन असावे. त्यानंतर 2 नंबर आहे काळजीपूर्वक कर्तव्य करणे. संचालकांनी आपले काम अत्यंत निष्ठेने व काळजीपूर्वक पार पाडले पाहिजे. एखादा सामान्य माणूस ज्या काळजीने एखादे कर्तव्य पार पाडेल, अगदी तसेच त्यानेही त्याचे कर्तव्य पार पाडले पाहिजे. 3 नंबर आहे कर्तव्यांचे प्रदान न करणे. संचालक हा कंपनीचा प्रतिनिधी असतो. त्यामुळे आपली जी कर्तव्ये आहेत तो दुसऱ्याला सुपूर्द करू शकत नाही. तो कंपनीचा प्रतिनिधी असल्यामुळे त्याला स्वतःला सर्व जबाबदारी पार पाडावी लागते, सर्व कार्य स्वतःला करावी लागतात. म्हणून आपली जी काही कर्तव्ये आहेत तो दुसऱ्याला सुपूर्द करू शकत नाही. त्याला स्वतःच ही कर्तव्ये पार पाडावी लागतात. जर कंपनी कायदा किंवा नियमावलीने परवानगी दिली असेल तरच एखाद्या परिस्थितीमध्ये, गरजेची परिस्थिती असेल की अशी परिस्थिती असेल की त्या परिस्थितीमध्ये तो कर्तव्य पार पाडू शकत नाही, अशा वेळेस तो कर्तव्याचे प्रदान करू शकतो. परंतु संचालक आपले जे काही कर्तव्य आहे ते दुसऱ्याला देऊ शकत नाही. जर कायद्याने आणि नियमावलीने जर तशी परवानगी दिली तर तात्पुरत्या स्वरूपासाठी तो देऊ शकतो. त्यानंतर संचालकाचे उत्तरदायित्व आहे. हे झाले आपण पाहिले ते कर्तव्य. 2 प्रकारचे कर्तव्य आहेत. एक आहे वैधानिक कर्तव्य, दुसरं आहे सर्वसाधारण कर्तव्य. आता संचालकाचे उत्तरदायित्व. संचालकाचे उत्तरदायित्व कंपनीसाठी उत्तरदायित्व, त्रयस्थ गटासाठी थर्ड पार्टी साठी उत्तरदायित्व, वैधानिक कर्तव्यांचे उल्लंघन केल्यानंतरचे उत्तरदायित्व, त्यानंतर सहसंचालकांच्या कृत्यासाठी उत्तरदायित्व आणि गुन्हेगारी संदर्भातील उत्तरदायित्व, असे एकूण 5 उत्तरदायित्व संचालकाचे आहे. त्यानंतर पुढे आहे संचालकाचे कायदेशीर स्थान. संचालकाचे कंपनीमधील कायदेशीर स्थान, लिगल पोझिशन काय आहे, तर कंपनी कायद्याने संचालकांच्या स्थानाविषयी कोणतीही नोंद केलेली नाही आहे. पण संचालकांची अधिकारांची व दायित्वाची व्याप्ती पाहता त्याचे मध्यस्थ, विश्वस्त आणि व्यवस्थापकीय भागीदार म्हणून वर्णन करता येते. आता यामध्ये वक्तव्य म्हणजे कोणतं, फक्त सूचक शब्द आहे हा. तर संचालकाचे संपूर्ण स्पष्टीकरण नव्हे किंवा त्याच्या कामाचे व शक्तीचे आकलनही नव्हे. तर त्यामध्ये संचालकाचे कायदेशीर स्थानामध्ये पहिलं आहे स्थान त्याचं प्रतिनिधीच्या भूमिकेत संचालक. जो संचालक आहे तो प्रतिनिधीच्या भूमिकेत आहे, कारण की कंपनी ही कृत्रिम व्यक्ती आहे. कंपनी कृत्रिम व्यक्ती असल्यामुळे त्यांचे प्रतिनिधित्व संचालकांनी करणे जरुरीचे असते. ते कंपनीच्या वतीने कार्य करत असतात. जो संचालक कार्य करत असतो तो कंपनीच्या वतीने करत असतो. तो स्वतःचं कार्य करत नाही, तो कंपनीचं कार्य करत असतो. म्हणून संचालक हा कंपनीमध्ये विश्वस्त म्हणून काम करत असतो. तर कंपनी कृत्रिम व्यक्ती असल्यामुळे त्याचा कंपनीचे प्रतिनिधी म्हणून संचालक काम करत असतो. ते कंपनीच्या वतीने कार्य करतात. म्हणून संचालकांनी त्यांची कामे कौशल्याने, काळजीपूर्वक व मेहनतीने पार पाडली पाहिजे.
संचालकांचे दायित्व फक्त मध्यस्थ की व्यक्ती प्रतिनिधी म्हणून आहे, पण याकरता जबाबदार मात्र कंपनीलाच धरलं जातं, कारण की तो कंपनीच्या वतीने काम करत असतो, तो स्वतःचं काम करत नाही. 2 नंबर आहे ब आकडा, व्यवस्थापकीय भागीदाराच्या भूमिकेत संचालक. कंपनी व्यवसायाचे संचालन व व्यवस्थापन संचालन करत असतात, कारण ते भागधारकांचे प्रतिनिधीही असतात. प्रत्येक भागधारक हा संचालक नसतो, तर भागधारकांपैकीच काही व्यक्तींची संचालक म्हणून नेमणूक केलेली असते, कारण की प्रत्येक वेळेस भागधारकाला संपूर्ण कामासाठी कंपनीमध्ये हजर राहणं शक्य नसतं, म्हणून ते त्यांचे प्रतिनिधी म्हणून संचालक नेमतात. त्यांना कंपनीचे व्यवस्थापन करण्यासाठी पुरेसे अधिकार प्रदान केलेले असतात. समभागांचे वाटप करणे, कर्ज उभारणे, कंपनी निधींची गुंतवणूक करणे अशी काही महत्त्वाची कार्ये आहेत ती संचालक मंडळ पार पाडत असते. मग स्वतः संचालक हे कंपनीचे भागधारक असल्याने जास्त ते सक्रिय असतात. कंपनीचे निर्णय व धोरणे ठरविणारी ही एक सर्वोच्च व्यवस्था आहे. कंपनीची जी काही निर्णय आणि ध्येय धोरणे आहे हे ठरवणारी सर्वोच्च व्यवस्था आहे संचालक मंडळ असं म्हटलं जातं. मग संचालक हे व्यावसायिक असल्यामुळे ते स्वतःच्याच व इतर भागधारकांच्या फायद्यासाठी व्यापारी संस्थेचे व्यवस्थापन करत असतात. म्हणून संचालक हा व्यवस्थापकीय भागीदाराच्या भूमिकेमध्ये आहे, कारण की तो स्वतःचे व कंपनीच्या भागधारकांच्या हिताचे रक्षण करत असतो. आणि शेवटचं कर्तव्य आहे संचालकाचं स्थान आहे ते म्हणजे विश्वस्ताच्या भूमिकेत संचालक. संचालकाचं कंपनीमधील स्थान आहे विश्वस्त. संचालकांनी अत्यंत प्रामाणिकपणे कार्य करणे अपेक्षित आहे, कारण कंपनी व भागधारकांच्या हिताचे ते रक्षण करत असतात. म्हणूनच भागधारकांनी त्यांना सुपूर्त केलेला आहे, भागधारकांनी त्यांना प्रतिनिधी म्हणून नेमणूक केलेली आहे, कारण की संचालक जो आहे तो भागधारकांचा प्रतिनिधी आहे. म्हणून त्या संचालकांना भागधारकांना पैचं हिशोब द्यायचा असतो, पैचं स्पष्टीकरण करायचं असतं. त्यांच्या निधीचा विनियोग जो आहे तो अत्यंत काळजीपूर्वक केला गेला पाहिजे. यासाठी संचालकांना कंपनी संपत्तीचे विश्वस्त असे म्हणता येईल. संचालकांचा कंपनी व्यवस्थापनातील सहभाग किती सखोल व विशाल आहे तर खूप मोठा आहे, कारण की संचालक जे आहे ते कंपनीमध्ये विश्वस्त म्हणून काम करत असतात, कारण की ते कंपनीचे सेवक आहेत किंवा नाहीत हे महत्त्वाचं जरी असलं, सेवकही आहेत आणि ते कंपनीमध्ये संचालक जे आहे ते विश्वस्त म्हणूनही कार्य करत असतात. तर संचालक हे कंपनीचे सेवक आहेत, तसेच संचालक हे कंपनीच्या भागधारकांचे प्रतिनिधीसुद्धा आहेत, तसेच त्यांना जे काही अधिकार व हक्क आहे ते उपभोगत असतात. त्यानंतर सेवक म्हटलं की सेवा कराराच्या मर्यादेत व मालकाच्या अधिपत्याखाली असतो. तो कंपनीतील क्रियाही करतो व कार्यही करत असतो. त्यानंतर जो संचालक आहे तो संचालक हा फक्त सेवक म्हणून शकत नाही, कारण की जो सेवक आहे तो फक्त कार्य व क्रियाच करतो असं नाही, तर जो संचालक आहे तो कंपनीमध्ये विश्वस्त आहे, व्यवस्थापकीय भागीदाराच्या भूमिकेमध्ये आहे, प्रतिनिधी म्हणून सुद्धा आहे. म्हणून जो संचालक आहे तो कंपनीमध्ये अतिशय महत्त्वाचं आणि प्रामाणिकपणे कार्य करत असतो. म्हणून संचालकाचं हे कंपनीतील स्थान आहे. अशा प्रकारे आपण आज कंपनीमधील संचालकाचे अधिकार, कर्तव्य आणि संचालकाचं कायदेशीर जे स्थान आहे त्याचा आपण अभ्यास केलेला आहे.